अत्याचाराच्या घटना वाढल्यामुळे महिलांना एक खून माफ करा। महिला दिनाच्या निमित्त रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र। उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू, स्वतःचे पाय चिखलात माखलेले असताना दुसऱ्यांवर बोलू नये, आशिष शेलारांची टीका। मुंबई गोवा महामार्गामध्ये कोट्यावधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची असल्याची माहिती। पुढील सुनावणी आता 9 एप्रिलला होणार। महाराष्ट्रात गेली 3 वर्षे उद्योग आणि सर्व क्षेत्रात अजय अशर फॉर्म्युला होता, तेव्हा आपण उद्योग क्षेत्रात मागे पडलो, संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप। 12 मार्चच्या मुंबईतील शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चाला स्वाभिमानीचा पाठिंबा, तर काही शेतकऱ्यांचं मात्र महामार्गाला समर्थन। महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाही, हसन मुश्रीफांची यावर प्रतिक्रिया। तर निलंबन रद्द करण्यासाठी अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र। वक्तव्य इतिहासकार लेखकांच्या अभ्यासावर आधारित होतं, आझमींच्या पत्रात उल्लेख। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। तर 16 महिन्यांपूर्वीच हत्या होऊन सुद्धा अद्याप आरोपी अटकेत नसल्यानं सीआयडीकडे हा तपास देण्याच्या हालचाली। महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महिलांशी संवाद, तर लक्षपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांशी मोदींची बातचीत। जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी ते शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतचं सारथ्य महिलांकडे, तर रेल्वे चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुरेखा यादव या रेल्वे चालवणार। पुण्यातील सोमेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी आता लेखापरीक्षण, संस्थेला 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार। मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा, तर औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची मोठी गर्दी। पुण्यातील भेसळयुक्त पनीर बनवण्याच्या कारखान्यावर छापा, 11 लाखांचं 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त। कसारा स्थानकामध्ये आज आणि उद्या ब्लॉक, तर उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतुकीचा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा काही अंशी परिणाम होणार। राज्यातील जीबीएस बळींची संख्या आता 12वर, पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या आता 225वर। तर रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचाही अंदाज। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जाणार। त्यामुळे मुंबईकरांनी वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर जलद मार्गावर हा ब्लॉक असेल, त्यामुळे सगळ्या लोकल या धीम्या मार्गाने वळवल्या जाणार आहेत।